महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील जळगाव जामोद येथे वन विभागाने मोठी कारवाई करत 50 ते 75 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे। मात्र या कारवाईनंतर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर आणि पत्रकारांना दिलेल्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी जळगाव जामोद तालुक्यात मोठा गुटखा तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे। वन विभागाच्या चेकपोस्टवर रात्रीच्या सुमारास करण्यात आलेल्या या धडक कारवाईत तब्बल 50 ते 75 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित विमल गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाचे कर्मचारी रात्री गस्तीवर असताना मध्य प्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक MH30 BD 7585 वर संशय आला। रात्री 1 ते 2 वाजेदरम्यान ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याचा साठा आढळून आला। ही बाब लक्षात येताच वन विभागाने तात्काळ जळगाव जामोद पोलिसांना घटनास्थळी बोलावून संबंधित ट्रक आणि मुद्देमाल त्यांच्या ताब्यात दिला। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी दुसरीकडे पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे घटनेचे वार्तांकन करण्यासाठी पोहोचलेल्या पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ करत दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप करण्यात येत आहे। या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या पारदर्शकतेवरही सवाल उपस्थित झाले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असताना जबाबदार यंत्रणा नेमक्या काय करत होता हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। वन विभागाच्या कारवाईचे कौतुक होत असले तरी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे।